आणि पिचड साहेब असतील किंवा तुम्ही सगळे त्यातले बरेच जण सिनियर सिटीजन सुद्धा एवढ्या उन्हाताना तुम्ही लोक इथे बसणार आहे. त्यांनाच आदिवासी म्हणतात का ज्यांना ऑक्टोबर असो नोव्हेंबर असो कोणतंही ऊन असू द्या, नाही तर जुलैचा पावसाळा असू द्या, नाही तर डिसेंबरची थंडी असू द्या, आदिवासीला कधीही फरक पडत नाही. गावित साहेब आले होते, त्यांच्याशी तुमची चर्चा झाली, त्यांचा पवित्रा एकूण कसा दिसतोय? ज्या मागण्या तुमच्या होत्या त्या तुम्ही त्यांच्यासमोर मांडलेल्या आहे, त्यांचं काय म्हणणं आहे? आमच्या मागण्या त्या त्यांच्या मागण्या आहे, आमचा पवित्रा तो त्यांचा पवित्रा, त्याच्यात ते काही आमच्यापेक्षा वेगळे नाहीत. आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आल्याशिवाय तुम्ही इथून हटणार नाही असं आमच्या सगळ्या आमदारांचं म्हणणं आहे. मग तुम्हाला कोण हवे तिकडे? आता जे निर्णयापर्यंत जाणारी लोक असतील सरकारमधले प्रमुख त्यांनी यावं. गावित साहेब असं म्हणाले मगाशी, लेखी नाही, लेखी कागदावर लेखी देऊन आम्ही अमुक दिवसात करू अशी मागणी नाही. जे ऑर्डर दिलेली होती 15 दिवस काम केलंय, नोकरीवर गेलेत, ड्युटीवर गेलेत, त्यांना कुठल्याच प्रकारचं इंटिमेशन न देता त्यांना थांबवलंय. बाकीच्या लोकांच्या ऑर्डर तयार आहेत, फक्त इश्यू करायचे आहेत. काहींची प्रोसिजर पेपर स्क्रुटनी झालेली आहे, काहींच्या वेगवेगळ्या भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत, त्या कराव्यात, आजच कराव्यात. ऑर्डर देणं तर ज्या तयार आहेत त्या ऑर्डर देणं काय वाईट आहे, आजच द्याव्यात. परंतु गावित साहेब मगाशी असं म्हणाले होते की आज कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर तिघही लोक इथे तीनही मोठे मंत्री इथे आहेत. कॅबिनेट झाल्यानंतर काही जण बाहेर, काहींचे दौरे आहेत, काही जण बाहेर जाणार आहेत, तर तुम्हीच आलात तर बरं होईल असं ते म्हणत होते. त्यांना कोणाला दौऱ्यावर जायचं तर आम्हालाही दौरे आहेतच, पण आमचा समाज हा दौऱ्यांपेक्षा कमी नाही, म्हणून आम्ही आहेत आमच्या जागेवर. तुम्ही ठाम आहात म्हणजे मुख्यमंत्री आल्याशिवाय आम्ही उठणार? हे सगळे ठाम आहेत म्हणजे आम्ही सगळेच ठाम आहोत.